नगरसेवक सन्माननीय शेजवळताई, सन्माननीय अभय भैया यांच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप असंच त्यांनी आत्ताच मला सांगितलं की पुढील काही दिवसामध्ये शिर्डी शहरातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना 5,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा त्यांनी संकल्प केलेला आहे। मी धनश्रीताईंना एकच सांगतो, हे कार्यक्रम काय फक्त नगरसेवकांनी नाही घेतले, पण बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सुद्धा वैयक्तिक कार्यक्रम घेतले। अभयताजींनी सांगितलं की हे जे ग्राउंड लेवलला कार्यकर्ते असतील किंवा नगरसेवक असतील किंवा जे पदाधिकारी आहेत, ज्यांनी आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळी कार्यक्रम घेतलेली आहे, खरं तर हे त्यांचं प्रेम आहे जे विखे पाटील परिवारावर किती पिढ्यांपासून आहे। आणि पूर्वी जे बदनाम परिसर होता, इथं पूर्वी नशा करायचे लोक, आपण हे सगळं बंद केलंय। कॅमेरे लावले, सीसीटीव्ही कॅमेरे लावले, पोलीस चौकी लावली। ही जी बालवाडी आहे, मी पालकांना आवर्जून सांगेल, ही जी अंगणवाडी आहे ही काय आता नगरपालिकेची नाही राहिली, ही तुमची आहे, तुम्ही सांभाळायचंय। कारण जर ग्राउंड लेवलची लोक एवढं आपल्या परिसरातल्या लोकांचा विचार करतायत, जी मुलं शाळेत जातात त्यांना दप्तर किंवा वह्या किंवा आज इथे साहेबांच्या फोटोचा एक सुंदरसा पॅड इथे आहे। दादांची किंवा नामदार साहेबांची या ठिकाणी संकल्पना अशी आहे की आता आपण रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, कारण शिर्डीमध्ये आपण बऱ्यापैकी सगळं संपवलेलं आहे। आता सामाजिक विकासावर भर दिला पाहिजे। सामाजिक विकासामध्ये महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत असताना शिर्डीत देखील सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। शिर्डी शहरात शिर्डी नगर परिषद व जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रभागांमध्ये चिमुकल्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अद्ययावत अंगणवाड्या बांधण्यात आल्या असून आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते अंगणवाडीचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलंय। तसेच उपनगराध्यक्ष अभय शेळके, प्रभाग क्रमांक 5 मधील नगरसेविका सौ विद्याताई प्रवीण शेजवळ व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शेजवळ यांच्या माध्यमातून शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका तसेच परिसरातील महिला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। की आपल्या परिसरामध्ये आपण 5 नवीन अंगणवाडी उभ्या केलेल्या आहेत आणि याच्या मागं जो उद्देश होता दादांचा तोही त्यांनी समजून सांगितलेला आहे, म्हणून मी काय फार डिटेलमध्ये जाणार नाही। फक्त एवढंच सांगेल की जसं अभयताजींनी सांगितलं की हे जे ग्राउंड लेवलला कार्यकर्ते असतील किंवा नगरसेवक असतील किंवा जे पदाधिकारी आहेत, ज्यांनी आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळी कार्यक्रम घेतलेली आहे, खरं तर हे त्यांचं प्रेम आहे जे विखे पाटील परिवारावर किती पिढ्यांपासून आहे। आणि कुठेतरी ती आमची आता जबाबदारी बनते की आम्हाला जेव्हा तुम्ही एवढं प्रेम दाखवतात साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, एवढं तुम्ही लोकांची सेवा करत आहात, तर कुठेतरी आमची पण जबाबदारी आहे की ह्यापुढं आपल्या परिसरामध्ये होणारी कामं आहेत, आपल्या परिसरामध्ये लागणारा जो निधी आहे तो जास्तीत जास्त निधी आपण देण्याचा प्रयत्न करायचा आणि जास्तीत जास्त विकास आपल्या परिसराचा कसा होईल याचा प्रयत्न आपण करतच आहोत। आणि या वाढदिवसानंतर मला खात्री आहे की अजून तो स्पीड आपला वाढेल, कारण जर ग्राउंड लेवलची लोक एवढं आपल्या परिसरातल्या लोकांचा विचार करतायत, जी मुलं शाळेत जातात त्यांना दप्तर किंवा वह्या किंवा आज इथे साहेबांच्या फोटोचा एक सुंदरसा पॅड इथे आहे, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही कुठेतरी आपल्या समाजामध्ये काहीतरी आपलं देणं बनतं, ते देतायत आणि त्यांची सेवा करत आहात, तर मी खरंच त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद करेन। आणि साहेबांचाच वाढदिवस नाही तर आपल्या परिसरामध्ये आपल्या आईचा वाढदिवस असेल, आपल्या वडिलांचा वाढदिवस असेल, आपल्या मुलांचा वाढदिवस असेल, तर त्या मुलांच्या शाळेमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चॉकलेट न देता एखादं पुस्तक दिलं, मुलांना पुस्तकं वाटली, पेन्सिलचा डब्बा वाटला, असं काय काय जर आपण छोट्या छोट्या पद्धतीने उपक्रम करत राहिलो वर्षभर, तर नक्कीच या समाजामध्ये एक चांगली पिढी घडेल। देण्याची जी क्षमता आहे ते तुम्हाला बघून, आईवडिलांना बघून मुलं शिकतात आणि त्या पद्धतीने तुमची पुढची पिढीसुद्धा त्या पद्धतीने काम करेल आणि चांगलं समाज आपल्याला घडवायचं आहे, शिर्डीचा चांगला विकास करायचा आहे। तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करेन की साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही खूप छान काम करत आहात आणि आज इथे सुद्धा ही वाटप जे आहे ज्यांनी पण हे नियोजन केलेलं आहे त्यांचंही मनापासून धन्यवाद करते आणि या नवीन अंगणवाडीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि जसं साहेबांनी सांगितलं की अंगणवाडी ही सगळ्यांची आहे, म्हणजे तुम्ही इथं मुलं सोडून गेलात आणि तुमची जबाबदारी संपली असं नाही,
तुम्हाला सुद्धा या अंगणवाडीकडे लक्ष द्यायचं आहे. ही अंगणवाडी आपल्याला चांगल्या पद्धतीने चालवायची आहे. या अंगणवाडीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की काही चुकीचं होत आहे किंवा स्वच्छता नाही आहे, या सगळ्या गोष्टींचं लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. तुमचे इथं जे नगरसेवक आहेत त्यांना जाऊन तुम्ही लगेच तातडीने सांगायचं आहे की असा असा प्रॉब्लेम आम्हाला आढळलेला आहे आणि मला खात्री आहे की ते नक्कीच लवकरात लवकर त्याच्यावर ॲक्शन घेतील. कारण आपली मुलं इथे शिकत आहेत, त्यांचा जो 4 तासाचा जो वेळ आहे तो चांगल्या पद्धतीने जात आहेत का फक्त ते टी व्ही लावून दिला आणि ते फक्त ते टी व्ही बघत बसले, असं नाही झालं पाहिजे. त्यांनी त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. इथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ह्या मुलांना चांगल्या पद्धतीने घडवायचं आहे. कारण हा बेस आहे, त्याच्यानंतर ते मोठ्या शाळेत जाणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा बेस जर कच्चा राहिला तर पुढचं शिक्षण त्यांना खूप अवघड जाईल. त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे या मुलांना चांगलं मार्गदर्शन करण्याची, चांगले संस्कार त्यांच्यावर टाकण्याची. तर आज खरं इथे दादा आणि साहेब येणार होते, पण काही कारणानिमित्त त्यांना आज परिसरामध्ये थांबता आलं नाही. ते बाहेर मीटिंगला गेलेले आहेत. तर मी त्यांच्या वतीने, पूर्ण विखे पाटील परिवाराच्या वतीने तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते. खरं तर मगाशी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपण जिथं जी घरकुल योजना राबवतोय राधाकृष्ण नगरमध्ये, तिथं मी आपल्या ह्या बालवाडीच्या जो सुरू करण्यामधला जो इतिहास आहे किंवा जी पार्श्वभूमी आहे ती मी अधोरेखित केली. मुळात ह्या ज्या 5 अंगणवाड्या आपण ज्या सुरू केलेल्या आहेत हे खरं आपल्या इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. कारण बालवाड्या ज्या आहेत ह्या ICDS नावाची एक केंद्र शासनाची एक योजना आहे, त्याच्या अंतर्गत ह्या बालवाड्या सर्व सुरू असतात. परंतु आपल्या ह्या ज्या बालवाड्या आहेत ह्या तालुक्याच्या ठिकाणी असतात. आपल्या तालुक्याचं शहर नसल्यामुळे आपल्या शहरामध्ये बालवाड्या नव्हत्या आणि या बालवाड्या असाव्यात अशी खूप लोकांची मागणी होती. परंतु शासनाने ह्या बालवाड्या सुरू करण्याचा जो कार्यक्रम आहे तो यापूर्वीच बंद केलेला होता. त्यामुळे आपण प्रस्तावही दिलेला होता महिला बालकल्याण विभागामध्ये, त्याचे आयुक्त बसतात नवी मुंबईला. परंतु आपला प्रस्ताव रिजेक्ट झाला. दादांनी खूप फॉलोअप घेतला होता. पण दादा म्हटले काय करता येईल की आपल्याला ह्या ज्या बालवाड्या आहेत ह्या सुरू करायच्याच आहेत. तर मी म्हटलं आपलं शिक्षण मंडळ पण नाही आहे की ज्याच्या अंतर्गत आपण ह्या बालवाड्या सुरू करू शकतो. दादा म्हणे मग मी चालवतो. तुम्ही कसं चालवणार म्हटलं. तुम्ही चालवलं खर्च येईल, खूप खर्च येईल याला म्हटलं. कारण किती नाही म्हटलं तर एक अंगणवाडी नाही आहे, 5 अंगणवाडी आहेत. एक अंगणवाडी सेविका त्याच्यामध्ये असते, एक मदतनीस असते. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला एक फूड द्यावं लागतं, ज्यांना खायला काहीतरी नाश्ता म्हणा किंवा जेवण द्यावं लागतं. हा सगळा खर्च कसा करता येईल, हे सगळा जो खर्च आहे तर दादा म्हटले ठीक आहे, काही त्याच्यामध्ये एक चांगल्या नोबेल कॉजसाठी मी याच्यामध्ये खर्च करायला तयार आहे. आणि आपण ही सगळी प्रक्रिया केली. याच्यामध्ये दादा म्हटले अगोदर कोणी येतं का बघा, तर असं नको व्हायला की खर्च आपण करतो, चांगलं काम आपण करतो आणि लोक त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी ॲलिगेशन आपल्यावर करायचे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये पूर्ण पब्लिक डॉमेनमध्ये आपण गेलो की याच्यामध्ये कोणी यायला तयार आहेत का, कोणी संस्था, कोणी इन्स्टिट्यूट, कोणी NGO, कोणी व्यक्ती. परंतु कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. कारण हा खर्च करायचा आहे, याच्यामध्ये इन्कम 0 आहे. कारण विद्यार्थ्यांना मोफत देतोय आपण, त्याच्यामुळे कुणीही पुढं आलं नाही. त्यामुळं शेवटी मग दादांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून ते मी करतो म्हटले आणि चालवायला घेतलं. आणि ह्या ज्या बालवाड्या आहेत ह्या आपण नगरपालिका आणि आता सुरुवातीला बिल्डिंग बांधायचा जो विषय होता त्याच्यामध्ये जिल्हा नियोजन अंतर्गत सुरुवातीला निधी उपलब्ध करून दिला. जागा नगरपालिकेची होती, निधी DPTCतून आला आणि चालवण्याचं काम हे आपण जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व आपण करत आहोत. आणि खर्चिक काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये खर्चापेक्षाही जर अत्यंत महत्त्वाचं जर कुठली जर बाब असेल तर ती म्हणजे विद्यार्थ्यांची जबाबदारी. मी दादांनाही तेच म्हटलं की मुलं आपल्या ताब्यात लोक देतात, परंतु त्यांच्या शेवटी जबाबदारी जी आहे ती आपल्यावर राहते. की काही मुलं एकत्र आले तर काहीतरी त्यांना तेवढी समज नसते, कुठेतरी निघून गेले तर ती जबाबदारी आपल्यावर येते. त्यामुळे ही जबाबदारी सर्वात महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये आता जसं ताईंनी मगाशी सांगितलं, याच्यामध्ये अंगणवाडी सेविका ज्या आहेत आणि मदतनीस आहे त्यांची जबाबदारी खूप मोठी येते की विद्यार्थ्यांना सांभाळणं. आणि शेवटी कुठंतरी हा फरक दिसला पाहिजे की आपल्या अंगणवाडीमध्ये विद्यार्थी आला आणि 2 महिन्यांनी काय फरक आहे, 4 महिन्यांनी काय फरक आहे, 6 महिन्यांनी काय फरक आहे आणि 1 वर्षानंतर काय फरक आहे. तो ॲडमिशन घेण्यापूर्वी आणि 1 वर्षानंतर त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आपल्याला दिसला पाहिजे. तर ही जबाबदारी जी आहे ती अंगणवाडी सेविकांची आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याची, त्यांना चांगलं फूड देण्याची, त्यांना सांभाळण्याची. तरी देखील आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इमारत चांगली बांधलेली आहे. CCTV कॅमेरा आपण इथं लावलेले आहेत. आतमध्ये मुलांना खेळण्यासाठी युनिट्स बसवलेले आहेत. टॉयलेट्स, बाथरूम लावलेले आहेत. एक चांगलं इंटरॅक्टिव्ह पॅनल लावलेलं आहे. ते फक्त काही
टीव्ही किंवा ते स्क्रीन नाही, इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, म्हणजे आपण त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो. अशा पद्धतीने एक चांगला स्मार्ट आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल त्या ठिकाणी लावलेला आहे, ज्याच्यातून निश्चितच विद्यार्थ्यांना एक ज्यावेळेस ते तिथं बसतील त्यावेळेस ते बोलेल त्यांच्याशी, त्यावेळेस त्यांना त्याच्यामध्ये एक उत्साह तयार होईल, एक आनंद त्यांच्यामध्ये त्यांना मिळेल आणि या माध्यमातून त्यांची रुची किंवा त्यांची आवड या ठिकाणी तयार होईल, असं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळातच आपण दादांची किंवा नामदार साहेबांची या ठिकाणी संकल्पना अशी आहे की आता आपण रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, कारण शिर्डीमध्ये आपण बऱ्यापैकी सगळं संपवलेलं आहे. आता सामाजिक विकासावर भर दिला पाहिजे. सामाजिक विकासामध्ये लोकांचा जो सामाजिक स्तर आहे तो उंचावला पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांचा शैक्षणिक त्यांचा विकास झाला पाहिजे. रोजगाराच्या संधी, ज्याच्यामध्ये आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. एक रोजगाराच्या संधी देखील आता MIDCच्या माध्यमातून, थीम पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते बऱ्यापैकी आपण संपवलेलं आहे, ज्या सुविधा आहेत त्या. आता याचाच एक भाग म्हणून आपण सामाजिक आर्थिक प्रगती त्या भागात जाऊन केली पाहिजे, म्हणून आपण ह्या ज्या अंगणवाड्या ज्या आहेत ह्या त्या भागात केलेल्या आहेत. सकाळी आपण बघितलं की एक तिकडे साकुरी शिवाला केलेली आहे, एक वाघवस्तीसाठी केलेली आहे, एक पानमाळ्यामध्ये केली आहे, एक पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तिथे एक केलेली आहे, आणि 5वी आपण या ठिकाणी करतो, त्या ठिकाणी करतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ही जी बालवाडी आहे, मी पालकांना आवर्जून सांगेल, ही जी अंगणवाडी आहे ही काय आता नगरपालिकेची नाही राहिली, ही तुमची आहे, तुम्ही सांभाळायचं आहे. कारण काय होतं की भाऊसाहेबांना माहिती आहे इथला परिसर हा एक प्रकारे बदनाम परिसर होता, की इथं काम करायचं म्हटलं का स्टील चोरी जाणार, पाण्याची टाकी चोरी जाणार. आपण हे सगळं संपवण्याचा प्रयत्न केला, चांगलं इथं एन्व्हायरमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे लोकांची सुद्धा जबाबदारी आहे काही आपलं आहे, आपण सांभाळलं पाहिजे, आपण जपलं पाहिजे. आता इथं आपण जसं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जसं मी म्हटलं की मूलभूत सुविधा, सामाजिक सुविधा, शैक्षणिक सुविधा, आर्थिक सुविधा यासोबत आरोग्याच्या सुविधा देखील त्या भागात पुरवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 20 तारखेला आपण तिथं दवाखान्याचं उद्घाटन आपण करत आहोत. त्या दवाखान्यामध्ये आता बघा की आजही जे लसीकरण सरकारी दवाखान्यामध्ये मोफत होतं तेच लसीकरणासाठी 3,000 रुपये लागतात. ती लसीकरणासाठी तात्या, तर तुमचे बंधू डॉक्टर आहेत की त्याच लसीकरणासाठी छोट्या बालकांना ते टाइम टेबल दिलेलं असतं, त्या टाईममध्ये ते लसीकरण त्या बालकाला झालं पाहिजे. 2,000, 3,000, 4,000, काही लसींच्या बाबतीत 5,000 रुपये लागतात. त्याच लसी सरकारी दवाखान्यामध्ये मोफत आहेत. तर हा सगळा विचार समोर ठेवून आजही सरकारी दवाखान्याचं महत्त्व तितकंच आहे जितकं पूर्वी होतं. ह्या कामासाठी, विशेषतः गरिबांसाठी ही बाब लक्षात घेऊन आपण इथं सुद्धा एक दवाखाना ओपन करतोय. आपण बालवाडीमध्ये आतमध्ये जात असताना हे जे झाकलेलं आहे हे ओपन ठेवायला पाहिजे होतं खरं तर. इथं आपण हे दवाखान्याचं काम चालू आहे, प्लिंथ लेवलपर्यंत काम झालंय. इथं आपण एक सरकारी दवाखाना ओपन करतोय ज्याच्यामध्ये स्थानिक लोकांना ह्या ज्या मी ज्या बोललो, ह्या लसीकरण असेल किंवा डे टू डे उपचार असेल, सर्दी खोकला ताप असेल, पडसा असेल, जुलाब असेल किंवा काय जे दैनंदिन येणारे जे आपले आजार आहेत ह्या सगळ्या आजारावर मोफत उपचार करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून हा दवाखाना आपण बांधून देणार आहोत. आणि शासनाच्या ज्या आरोग्याच्या संदर्भात वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स इथं राबवणार आहोत, चालवणार आहोत. त्याचा लाभ हा गरीब लोकांसाठी इथं करून देणार आहोत. साधारणपणे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये हा दवाखाना सुद्धा ओपन होईल. त्यामुळे मी इथं सांगेल की हे जे कॅम्पस आहे आता अजून सुद्धा आपण इथं आता थोडासा पाऊस झाला की वृक्षारोपण लावणार आहोत, छोटंसं लॉन करणार आहोत, पेवर ब्लॉक बसवणार आहोत. त्यामुळे हे कॅम्पस आपण मी जसं म्हटलं की याला पूर्वी जे बदनाम परिसर होता, इथं पूर्वी नशा करायचे लोक, तर आपण हे सगळं बंद केलंय. कॅमेरे लावले, CCTV कॅमेरे लावले, पोलीस चौकी लावली आणि चांगलं करण्याचं याचं श्रेय सुद्धा स्थानिक नागरिकांनाच आहे. नगरपालिका म्हणून आपण नाही, कितीतरी अलकाताई असतील किंवा आता कितीतरी नगराध्यक्ष असेल, आपण विमलताई असेल, सगळ्यांनी मागं लागून हे चांगलं करून घेतलेलं आहे. भाऊसाहेब असतील की इथं चांगलं झालं पाहिजे आणि हा जो दाग लागलेला ह्या परिसराला हा या ठिकाणी मिटला पाहिजे आणि आपण हे करण्याचा निश्चितच प्रयत्न करत आहोत. पुढच्या काळामध्ये ह्याहीपेक्षा सुंदर आपण इथं वातावरण करणार आहोत. भविष्यामध्ये हा 18 मीटर जर रिंग रोड गेला तर फार चांगलं इथं दिवस येतील, लोकांच्या प्रॉपर्टीला कमर्शियलचे भाव येतील. अशा पद्धतीने आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत यापुढे देखील. आणि हे सगळं करत असताना केवळ इच्छा असून उपयोग नाही. आता माझी तर खूप काही इच्छा असते, परंतु याला आपल्याला थोडंसं निधीची सुद्धा जोड द्यावी लागते. परंतु प्रत्येक स्तरावर आपल्याला नामदार साहेबांनी असेल, दादांनी असेल, आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आणि मला सांगितलं की जे काही चांगलं करता येईल ते सगळं करा, आमच्याकडून जे लागेल ते आम्ही सगळं द्यायला तयार आहोत. तुम्ही फक्त सांगा की आपल्याला हे लागेल, फक्त इथं करायचं, ह्या जागा आहेत, इथं निधी लागेल,
किंवा इथं काही शासनाकडून मान्यता घ्याव्या लागतील, हे सगळं आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आजच्या ह्या चांगल्या दिवसानिमित्त जो नामदार साहेबांचा आज वाढदिवस आहे, नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनीच आपल्याला जो निधी उपलब्ध करून दिला, त्यानिमित्त आपण या सगळ्या कार्यक्रमांचं लोकार्पण करत आहोत. मी त्यानिमित्त मुद्दाम नामदार साहेबांना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले आमच्या धनश्रीताई या उपस्थित झाले, आमचे सन्माननीय नगरसेवक आणि येथे जमलेले सर्व बंधू भगिनींनो, आज साहेबांचा वाढदिवसानिमित्त आज सर्वांनी वेगवेगळे उपक्रम केले, तर आम्ही पण एक छोटासा उपक्रम केला आहे. तर साहेबांची समाज मंदिरमध्ये एक छोटीशी रांगोळी काढून साहेबांचा हुबेहूब फोटो तयार केला आहे. तर सर्वांनी माझी एक सर्वांना विनंती आहे की आपण तिथे येऊन सर्वांनी बघावे. ही एक कौशल्य आहे. अशीच एक कौशल्य करण्यासाठी आपल्या शिर्डीतल्या लोकांनाही अशी वेगवेगळे उपक्रम करण्यात आणि सर्वसामान्यांनाही ही रांगोळी स्पर्धा विविध पद्धतीने करण्यासाठी ताईंना विनंती करते. अशीच एक स्पर्धा आपण शिर्डीत भरवावी अशी विनंती करते आणि साहेबांना मी पुनश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने बी शुभेच्छा देते. धन्यवाद. आज आपल्या राज्याचे सन्माननीय नेते, राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर व आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिर्डी शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. मी धनश्रीताईंना एकच सांगतो, हे कार्यक्रम काय फक्त नगरसेवकांनी नाही घेतले, पण बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सुद्धा वैयक्तिक कार्यक्रम घेतले. आणि हे सगळं होत असताना याच्या मागचं प्रमुख कारण नेहमी नामदार साहेबांनी आणि सुजयदादांनी, तुम्ही अनेक भाषणं बघा त्यांची, दादांची अनेक भाषणं बघा तुम्ही, त्याच्यात आवर्जून उल्लेख असतो की मी माझ्या मतदारांसाठी काय करू, माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी काय केलं पाहिजे. तुम्ही बघा, दादा कधी पण आले शिर्डीत किंवा इतर ठिकाणी कुठल्या गावात जाऊ द्या, सर्वसामान्य माणसाच्या गळ्यात हात घालणार, कोणी फोटोची विनंती केली तर फोटो काढणार, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेणार, कधी गरीब आहे की काय त्याचा विचार न करता आपुलकीनं जवळ घेऊन काय काम आहे विचारणार आणि ते काम झालं पाहिजे या अपेक्षेने ते नेहमी मतदारसंघात फिरत असतात. आणि मग साहेबांचा वाढदिवस म्हटल्यानंतर आपल्या नेत्याचा वाढदिवस, आपल्या दैवताचा वाढदिवस, आणि हा वाढदिवस साजरा करत असताना या वाढदिवसाची आम्ही खरं तर वाट बघत असतो दरवर्षी, पण ह्या वेळचा वाढदिवस हा एक आगळा वेगळा वाढदिवस आपण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. डिगे साहेबांनी सविस्तर आपल्याला सगळी कल्पना दिलेली आहे, रवी तातेने पण आपल्याला सर्व काही सविस्तर सांगितलेलं आहे. फक्त आता मी घोषणा द्या, मी बोलतो त्या पद्धतीने घोषणा द्या. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा, डॉक्टर सुजय दादांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शिर्डीमध्ये प्रथमच अंगणवाडीचं नव्याने दादांच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी शिकले पाहिजे, चांगल्या शाळेचं त्यांना संस्कार मिळाले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या काळात जी फी आहे स्कूलची, मॅडम माझी मुलगी 9वीला आहे संजीवनीला, 1,35,000 रुपये फी त्यांची. सर्वसामान्य कुटुंबाला न परवडणाऱ्या अशा फीज आहे शाळेच्या. त्याच्यामुळं जे हातावर काम करणारे लोक आहेत त्यांची मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकले पाहिजे, ही भावना मनात ठेवून डॉक्टर सुजयदादा विखेंनी जी संकल्पना मांडली का तळागाळातल्या लोकांच्या घरातल्या गोरगरीब कुटुंबातल्या मुलांना देखील चांगल्या पद्धतीचं शिक्षण, चांगल्या स्तराचं मिळालं पाहिजे, ही भावना मनात ठेवून त्यांनी ह्या अंगणवाड्या सुरू केल्या आणि त्याचाच प्रचिती आज सर्व अंगणवाड्या जवळपास फुल झाल्या. ज्येष्ठ मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वार्ड क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी जी
नव्याने उभी राहिलेली अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीचं लोकार्पण समारंभ धनश्रीताईंच्या उपस्थिती अध्यक्षतेखाली आणि सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. तसेच साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या वार्डातील नगरसेवक सन्माननीय शेजवळताई सन्माननीय अभय भैया यांच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी होणार आहेत. तसंच त्यांनी आत्ताच मला सांगितलं की पुढील काही दिवसामध्ये शिर्डी शहरातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना 5,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा त्यांनी संकल्प केलेला आहे. आपण सर्वांच्या वतीनं दादांना शुभेच्छा देऊया, नामदार साहेबांना शुभेच्छा देऊया आणि अशाच प्रकारचा संकल्प करून दरवर्षी अशाच प्रकारचा मोठा कार्यक्रम आपण साजरा करण्याचा त्यांना ऊर्जा मिळू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण मॅडम या ठिकाणी आलात, आमचा हा कार्यक्रम स्वीकारलात, या ठिकाणी या अंगणवाडीचं उद्घाटन केलं त्याबद्दल सर्व या भागातील नागरिकांच्या वतीनं वार्ड क्रमांक 5च्या वतीनं आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम शेवटी हा सत्काराचा नव्हे तर हा जो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्यायचं आहे त्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.